तुमचं नाव ऐकूनच आलो आम्ही इथं. तर इथे आल्यावर क्वालिटी वगैरे बघितली, आवडली का? हा, काय विषय सांगा ना. म्हणजे फिल्टरचे आमचं पाणी आहे नदीवर. बर. त्या नदीवरच्या पाण्याचा विषय कसा की बा गढूळ पाणी येते, त्यानंतर शेवाळ पण येतो, कचरा पण. भाऊ म्हणले की बा सँड फिल्टर लावावं लागेल. कोणतं गाव? गणेशपूर शिराळा. ओके. आणि आपण पण सोबत आहे का? ठीक आहे. नाव काय आपलं? नंदकिशोर देशमुख, प्रमोद थारकर. ओके, नमस्कार. तर काय घेतलं आज? ड्रीप वगैरे ड्रीप घ्यायसाठी आलो. घ्यायसाठी आलेत. तुमचं नाव ऐकूनच आलो आम्ही इथं. तर इथे आल्यावर क्वालिटी वगैरे बघितली, आवडली का? हा. तर कोणतं पीक लावणार आहे आता? पराठी लावणार आहे. आणि मग किती फुटावर ड्रीप? 1.25 फुटावर? नाही, 1 फूट. 1 फुटावर. 4 फुटाची सरी आहे आणि 1 फुटावर पाणी पाडाल. काही विषय नाही. आणि 11,500चं पॅकेज घेणार आहे का काय? नाही, 13.5. त्याच्यावरचं जे पॉप्युलर म्हणून आमचं पॅकेज आहे ते घेणार आहेत. ते कन्फ्यूज झालं थोडं आम्ही. काय विषय सांगा ना. म्हणजे फिल्टरचे आमचं पाणी आहे नदीवर. बर. त्या नदीवरच्या पाण्याचा विषय कसा की बा गढूळ पाणी येते, त्यानंतर शेवाळ पण येतो, कचरा पण. भाऊ म्हणले की बा सँड फिल्टर लावावं लागेल. हां, ते फिल्टर थोडं महाग चाललं. महाग जात आहे, पण मग ती वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे ना. म्हणजे सँड फिल्टर का वापरावं लागतं नदीच्या पाण्याला? कारण एक तर आपलं पाणी उघडं असतं, तर जिथे कुठे पाण्याचा सोर्स उघडा आहे तिथे शेवाळं बनतं. हा एक. आणि प्लस नदीमध्ये काय आहे की कुठून काय घाण येईल आपल्याला माहीत नाही. तर मग खूप सारी घाण जर तिथे येत असेल तर तुमचं साधं फिल्टर 5-5 मिनिटात 10-10 मिनिटात चोकअप होईल. मग ठिबक कशी चालेल? तर मग हे सँड फिल्टरमध्ये कसं असतं की विविध प्रकारची 3-4 प्रकारची जी सँड असते ना ती मिक्स करून टाकलेली असते. तर मोठी जे काही शेवाळ वगैरे आलं ना ते तिच्यात अटकतं. चांगलं पाणी गाढ होऊन खाली जातं. आणि हे जे शेवाळ आहे याला पण ती रेती ना विशिष्ट प्रकारची असते, तर ती कट करत असते. तर त्याच्यामुळे काय होतं की ते मग तुमचा पाण्याचा फ्लो कंटिन्यू राहतो. नाही तर मग साधं फिल्टर लावलं ते शेवाळं आलं की पाणी बंद होऊन जाईल पुढे जाणं. घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर साधं फिल्टर पण लावणं कंपल्सरी असतं. आणि परत आता काही लोक काय म्हणते, भाऊ आम्ही नदीच्या पाण्यावर ठिबक केली आहे, सँड फिल्टर लावलेलं नाही. तर हा विषय कसा आहे की बिना हेल्मेटने थोडी गाडी चालवता येत नाही, चालवताही येते, पण ते लावलं तर नियमात बसतं, एक प्रिकॉशन होते. तसं समजा ती घाण जर पुढे गेली तर तुमचं पूर्ण चोकअप होऊन जाईल ना ठिबक. चालेल. अजून काही प्रश्न? चालेल दादा.